आता आपण काय करणार आहोत तर तिचे ॲक्टिव्हिटीज देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा इथे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरे आपल्याला योग्य ऑप्शन सांगून द्यायचे आहेत. म्हणून बघा, नेम्स ऑफ द बॉईज अराउंड whom द स्टोरी रिलेव्हल्स. तर इथे आपल्याला 2 ऑप्शन आलेले आहे. फर्स्ट आहे निकोला अँड जॅकोपो, सेकंड आहे अमित अँड रोहन. तर आपल्याला माहित आहे की ह्या स्टोरीमध्ये जे 2 मुलं होते त्यांची नावं काय होती? अगदी बरोबर, निकोला आणि जॅकोपो हे काय होते तर त्या 2 मुलांची नावं होती. म्हणून आपलं हे जे आन्सर आहे, जे ऑप्शन आहे ते कसं आलेलं आहे तर अगदी राईट आलेलं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत आणि जो नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की नेम द सिटी विच द बॉईज बिलॉंग टू. आता हे जे 2 मुलं आहेत ते कुठल्या सिटीमधून आलेले तर ते पोलॅटामधून आलेले की वेरोनामधून आलेले? तर आपल्याला माहिती आहे की पेलोटा हे काय आहे तर त्यांचं गाव आहे आणि वेरना हे काय आहे तर ही सिटी आहे. या सिटीमधले ते होते. म्हणून आपलं योग्य आन्सर काय राहणार आहे? इथे सिटी विचारलेलं आहे म्हणून सिटी काय येणार आहे तर वेरोना ही काय येणार आहे? सिटी आलेली आहे आणि आपलं ऑप्शन देखील बरोबर आलेलं आहे. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे नेम ऑफ द रायटर द 2 जेंटलमेन ऑर वेरेना. आता आपल्याला लेखकाचं नाव सांगायचं आहे, रायटरचं नाव सांगायचं आहे. मग ते कुठलं असणार आहे पहा, ए.जे. क्रोनिन असणार आहे की ए.जी. निकोला असणार आहे? स्टार्टिंगला जेव्हा आपण इंट्रोडक्शन केलं तेव्हाच आपल्याला माहीत आहे की लेखकाचं नाव काय आहे. अगदी बरोबर, ए.जे. क्रोनिन जे आहे हे काय आहे, ही जी कथा आपण इथे घेतलेली आहे त्याचं जे लेखक आहे ते कोण आहे? ए.जे. क्रोनिन हे आहेत. आता नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो असा आहे की नेम ऑफ द विलेज नियर बाय. आता इथे विलेज विचारलेलं आहे, सिटी नाही विचारली. मग विलेज कुठला आहे ते आपल्याला माहीत आहे, ते वेरोना असणार आहे की पोलेटा असणार आहे? अगदी बरोबर, पोलेटा हे काय आहे? हे विलेज आहे आणि या विलेजमध्ये ते जे 2 बॉईज होते ते राहत होते. मग आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे द बॉईज वर्क हार्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अदर मदर. आता ते मदरची ट्रीटमेंट करत होते की सिस्टरची ट्रीटमेंट करत होते? अगदी बरोबर, ते सिस्टरची ट्रीटमेंट करत होते. म्हणजे इथे मदर हा वर्ड आलेला आहे. मग हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर, हे सेंटेन्स जे आहे कसं आहे तर फॉल्स आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे द बॉईज वर नॉट दॅट मच युजफुल द नॅरेटिव्ह. आणि हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर, हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे तर फॉल्स आहे. आणि बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की द ड्रायव्हर बोर बिट्स देअर नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स. मग हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? आपल्याला माहीत आहे की ड्रायव्हरने काय केलं होतं की नॅरेटरला सांगितलं होतं की जे फ्रूट्स आहे ते तुम्ही विकत घेऊ नका. म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे तर ट्रू आहे. आणि आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो असा आहे की द बॉईज वर पॉलिशिंग शूज इन पब्लिक स्क्वेअर. आता नेक्स्ट मीटिंग जेव्हा त्यांची झाली तर ती कुठे झाली होती तर ते काय करत होते, बूट जे आहे ते पॉलिश करत होते. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे तर हे सेंटेन्स ट्रू आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे जी आपली ॲक्टिव्हिटीज आहे ती देखील इथे कंप्लीट झालेली आहे. आता गेमच्या माध्यमातून ही जी स्टोरी आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. बघा इथे 5 प्रकारचे काय आहेत गेम आहेत आणि यापैकी एक गेम आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांचे ऑप्शनद्वारे आपल्याला इथे आन्सर द्यायचे आहेत. तर बघा क्रिकेट हा जो गेम आहे तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. मग यातून आपल्याला काय सांगायचं आहे की नेम ऑफ द रायटर द 2 जेंटलमॅन ऑफ वेरोना. आता इथे आपल्याला रायटरचं नाव सांगायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जे ऑप्शन आहे आपलं ते आहे तानसेन, सेकंड आहे निकोला, थर्ड आहे ए.जे. क्रोनिन आणि फोर्थ आहे जॅकोपो. मग तर आपलं योग्य जे ऑप्शन आहे ते आहे ए.जे. क्रोनिन. हे काय आहे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की नेम ऑफ द विलेज नियर बाय. आता विलेजचं आपल्याला गावाचं नाव सांगायचं आहे. ते काय असणार आहे? वेरोना, पुणे, मुंबई की पोलेटा? काय असणार आहे सांगा पाहू?
अगदी बरोबर. ह्या दोन मुलांचे नाव जे आहे, गाव जे आहे ते होतं पोलेटा. आणि नेक्स्ट आपला क्वेश्चन असणार आहे, नेम्स ऑफ द बॉयज अराउंड होम द स्टोरी रिव्हॉल्व्स. आणि हे जी स्टोरी आहे याचे जे दोन पात्र आहेत ते कुठले होते? ते निकोला अँड जॅकोबो होतं की पोलॅटा होतं, राज अँड नितीन होतं की अमित अँड नागेश होतं? मग ह्या स्टोरीमध्ये जे दोन ब्रदर होते त्यांची नावं काय होती? अगदी बरोबर, ती होती निकोला अँड जॅकोबो. म्हणजेच आपलं हे जे आन्सर आहे ते कसं आलेलं आहे तर राईट आलेलं आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन जो आहे आपला तो आहे, नेम द सिटी विच द बॉयज बिलॉंग टू. आता ते कुठल्या सिटीमधून आले होते? इथे सिटीचं नाव विचारलेलं आहे, विलेजचं नाही. मग सिटीचं काय असणार आहे? नागपूर, वेराना, पुणे आणि मुंबई. काय असणार आहे सांगू? अगदी बरोबर, वेराना जे आहे ते काय आहे? अगदी राईट आन्सर आपलं आलेलं आहे. तर बघा मुलांना, अशा प्रकारे आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे तर काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते आपण राईट दिलेले आहेत. मग आता यावरती आपण टेस्ट देखील घेणार आहोत. आणि बघा, पहिला जो आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यापैकी एक आपल्याला योग्य सांगायचा आहे. म्हणून बघा, नेम ऑफ द रायटर द टू जेंटलमेन ऑफ वेराना. आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे तानसेन, सेकंड आहे निकोला आणि थर्ड आपलं आहे ए.जे. क्रोनिन आणि लास्ट आपलं आहे काय आहे तर जॅकोबो. तर मला इथे रायटरचं नाव विचारलेलं आहे. मग योग्य आन्सर काय असणार आहे तर ए.जे. क्रोनिन जे आहे हे आपलं काय आहे? अगदी राईट आन्सर आहे. नेक्स्ट जे आपलं क्वेश्चन्स आहे ते आहे, नेम द सिटी विच द बॉयज बिलॉंग टू. आता सिटीचं नाव सांगायचं आहे. या स्टोरीमध्ये एक सिटी आलेलं आहे, तिचं नाव काय आहे पहा. नागपूर आहे, वेरोना आहे, पुणे आहे की मुंबई आहे? अगदी बरोबर, कुठलं आहे तर वेरोना हे त्या सिटीचं नाव होतं. मग आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघा काय आहे की, नेम्स ऑफ द बॉयज अराउंड होम द स्टोरी रिव्हॉल्व्स. आता ही जी स्टोरी आहे त्यामध्ये असणारे 2 बॉईजचे जे नाव आहेत ते आपल्याला इथे सांगायचे आहेत. मग त्या बॉईजचे नाव बघा काय आहेत, ते निकोला अँड जॅकोबो आहेत, पोलॅटो आहेत, राज अँड नितीन आहे की अमित अँड नागेश आहे? सांगा पहा मुलांना, मग योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, निकोला अँड जॅकोबो हे काय आहे तर आपली जी काही स्टोरी झालेली आहे त्या स्टोरीमधले हे काय आहेत तर 2 पात्र आहेत. आणि बघा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय म्हणतोय तर पहा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की, नेम ऑफ द विलेज नियर बाय. आपल्याला काय सांगायचं आहे की सिटीमध्ये असणारं ते विलेज जे आहे, त्या गाव जे आहे त्या गावाचं नाव सांगायचं आहे. ते फर्स्ट आहे वेरोना, सेकंड आहे पुणे, थर्ड आहे मुंबई, मग आहे पोलॅटा. सांगा पाहू काय योग्य आन्सर असणार आहे? विलेजचं नाव काय आहे तर पोलॅटा जे आहे ते योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणावरती काय घेतलेले आहे तर टेस्ट देखील घेतलेली आहे. आणि आता आपण इथे काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील इथे समजून घेणार आहोत. आणि इथे प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते देखील आपण इथे करून घेतलेलं आहे. तर पहा, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की, व्हॉट इज द स्टोरी अबाउट. आता या स्टोरीविषयी आपल्याला सांगायचं आहे. बघा, द स्टोरी इज अबाउट द 2 बॉईज. त्यांचं नेम काय आहे तर निकोला अँड जॅकोबो, हू डू नमरस थिंग्स टू अर्न मनी टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट, हू सफर फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन. आता ही जी स्टोरी आहे कुणाबद्दल आहे तर 2 मुलांविषयी आहे. ते 2 मुलं जे आहेत ते त्यांच्या बहिणीला क्षयरोग झाल्यामुळे, म्हणजेच कुठलं झालेलं आहे तर बघा, ट्युबरक्युलोसिस हा जो क्षयरोग झालेला आहे त्यांच्या बहिणीला, त्यासाठी त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ते काय करत होते तर पैसा एकत्र करत होते. आणि त्याबद्दलच ही काय आहे तर ही एक स्टोरी जी आहे ते आपल्याला इथे सांगण्यात आलेली आहे. तर पहा मुलांना, आपला जो दुसरा क्वेश्चन आहे तो असा आहे की, हाऊ डज द नॅरेटर मीट द 2 ब्रदर्स. मग आता इथे जे नॅरेटर आहे, जे कथाकार आहे, ते त्या 2 मुलांना कसे बरं भेटले तर बघा, इथे आपण लिहिलेलं आहे की, द नॅरेटर मीट्स द 2 ब्रदर्स व्हेन he was driving down the foothills
ऑफ द आल्प्स. आता आल्प्स जे पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी हे जे दोन ब्रदर आहेत ते आणि जे कथाकार आहेत ते भेटलेले आहे. अँड द टू ब्रदर्स वेअर सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. आणि हे कशा पद्धतीने भेटलेले आहेत तर इथे जेव्हा आल्प्स पर्वताच्या खाली जेव्हा हे जे दोन भाऊ आहेत ते स्ट्रॉबेरीज विकत होते आणि जे कथाकार आहे ते ड्रायव्हिंग करत होते, म्हणजेच त्यांचा ड्रायव्हर जो आहे तो गाडी चालवत होता आणि ते पाठी बसलेले होते. आणि ते काय होतं की फुट हिल्स होतं, त्या खालून जे आहे म्हणजेच इथे एक सिग्नल होता आणि तिकडेच यांची जी भेट आहे ती घडून आलेली आहे. आणि तेव्हा हे जे दोन भाऊ होते ते काय विकत होते तर स्ट्रॉबेरीज विकत होते. आणि आपल्याला इथे माहिती आहे की हे जे फ्रुट्स आहे ते त्यांच्या ड्रायव्हरनी घेण्यासाठी मनाई केली होती, तरी देखील जो कथाकार आहे त्यांनी काय केलेलं आहे तर पूर्ण फ्रुट्सची जी ट्रॉली आहे ती विकत घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो क्वेश्चन आहे तो देखील पूर्ण झालेला आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर आपल्या इथे क्वेश्चन असा आहे थर्ड की व्हॉट काइंड ऑफ ऑड जॉब्स डू द टू ब्रदर्स डू. आपल्याला माहीतच आहे की मेल जे काम आहे ते दोघंही करत होते, कारण त्यांच्या बहिणीला आजार असल्यामुळे, क्षय हा आजार असल्यामुळे त्यांना काय करायचं होतं, बहिणीची ट्रीटमेंट करायची होती. आणि त्यासाठी ते दोघंही मेल ते काम काय करायचे आणि पैसा एकत्र करून हॉस्पिटलमध्ये पे करायचे. मग द टू ब्रदर्स डू द फॉलोविंग ऑड जॉब्स शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे की पहिली जी भेट नॅरेटरची झाली होती ती कुठे झाली होती तर आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी झाली होती. दुसऱ्यांदा जेव्हा ह्या दोन भावांना त्यांनी बघितलं तर ते काय करत होते तर शूज पॉलिश करत होते. सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज ॲट द फुट हिल्स आल्प्स, सेलिंग न्यूजपेपर्स इन द स्ट्रॉबेरी नाईट. आपल्याला हे देखील माहीत आहे की यांचं जे निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन आहे ते कोण करत होतं तर ते कथाकार करत होते. की एकदा जेव्हा मला हे दोन भाऊ भेटले तेव्हा ते आल्प्स पर्वताच्या खाली काय विकत होते तर स्ट्रॉबेरी विकताना मला दिसून आलेले आहे. आणि दुसऱ्यांदा जेव्हा मी त्यांना बघितलं तेव्हा ते काय करत होते, बूट पॉलिश करत होते. तिसऱ्यांदा जेव्हा जे कथाकार आहे त्यांना बघितलं दोन्ही भावांना तेव्हा ते काय करत होते तर न्यूजपेपर देखील विकत होते. म्हणजे ते मिळेल ते काम करायचे आणि पैसा एकत्र करून त्यांच्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी ते काय करायचे, पे करत असायचे. तर बघा अशा प्रकारे आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे. आणि बघा आपला जो फोर्थ क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. बघा हाऊ डज द नॅरेटर हेल्प द टू ब्रदर्स वन डे. आता एके दिवशी त्या जे कथाकार आहे त्यांच्या मनामध्ये आलं की मला काय करायचं आहे, ह्या दोघा भावांची मदत करायची आहे. म्हणून त्यांनी विचारलं देखील की माझ्याकडनं तुम्हाला काही मदत हवी का. मग बघा वन स्ट्रॉबेरी नाईट द बॉयज वॉन्टेड टू गो टू द नियर बाय विलेज पोलाटा. आता एके दिवशी त्यांना त्यांच्या गावी जायचं होतं पोलाटाला. मग दे आस्क द नॅरेटर टू गिव्ह देम अ लिफ्ट. आता त्या दोन्ही मुलांना ह्या जे नॅरेटर आहे, जे कथाकार आहे त्यांनी विचारलं की मी तुमची काही मदत करू शकतो का. मग त्यावर ते जे दोन्ही मुलं आहेत ते काय म्हणाले की तू आम्हाला काय कर की तुम्ही आम्हाला आमच्या जवळच इथून एक गाव आहे तिथपर्यंत तू आम्हाला पोहोचव. ज्या गावाचं नाव काय होतं तर पोलाटा हे होतं. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there and helps them. तर अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता त्या मुलांविषयी. आणि मग ते स्वतःहून त्या मुलांना म्हणाले की माझ्याकडून तुम्हाला काही मदत झाली तर तुम्ही नक्कीच सांगा. आणि मग तेव्हा त्या दोन मुलांनी सांगितलं की जवळच आमचं एक गाव आहे, तिथपर्यंत तुम्ही आम्हाला काय करा तर लिफ्ट द्या. आणि ती लिफ्ट देखील कोणी दिलेली आहे तर हे जे कथाकार आहे आपले त्यांनी दिलेले आहे. त्या गावापर्यंत जे लेखक आहेत आपले कथाकार आहेत तिथपर्यंत ह्या दोन मुलांना त्यांनी सोडलेलं आहे. आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो देखील इथे आपण घेणार आहोत. आणि बघा आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो असा आहे की what secret about the brother does the nurse tell about the narrator, or what was the touching story told by the nurse.
आता इथे जेव्हा त्यांनी कुठपर्यंत सोडलेलं त्या दोन्ही भावांना, तर त्यांच्या गावापर्यंत, पोलाटापर्यंत सोडलेलं. पण नक्की हे दोन जे मुलं आहेत ते ह्या इमारतीमध्ये तर गेलेले आहे, पण का गेले असावे याची जी उत्सुकता आहे ती मात्र त्या लेखकाला होती. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर लेखक देखील त्या दोन्ही मुलांच्या मागोमाग गेलेले आहे. आणि मग तिथे जाऊन त्यांनी बघा काय केलेलं आहे, तर द नर्स टोल्ड द नॅरेटर अबाउट द हार्ट रीडिंग स्टोरी ऑफ द बॉयज. आता जेव्हा लेखकांनी त्यांना कुठे सोडलेलं होतं, त्यांच्या गावी सोडलेलं होतं, पोलाटाला सोडलेलं होतं, आणि तिथे जाऊन बघितलं तर हे दोन मुलं जे आहे ते इमारतीमध्ये शिरले होते. आणि मग नेमकं हे मुलं त्या इमारतीमध्ये का गेलेलं असावे, हे तर हॉस्पिटल दिसतंय, आणि या हॉस्पिटलमध्ये हे मुलं काय बरं करत असतील याची उत्सुकता जी आहे ती कुणाला होती, तर कथाकारांना होती. म्हणून जे कथाकार आहेत ते काय केले, तर त्या मुलांच्या पाठीमागे गेले आणि तिथे बघितलं की त्यांच्यासारखी दिसणारी एक मुलगी आहे आणि त्या मुलीशी हे दोन्ही भावंड काय करत आहे, संवाद करत आहेत. मग तेव्हा ते डायरेक्ट तिथे आतमध्ये न जाता त्यांनी काय केलेलं आहे, तर नर्सला विचारलेलं आहे की नेमकं हे प्रकरण काय आहे हे तुम्ही मला सांगा. तेव्हा नर्स बघा काय म्हणत आहे की नर्स त्या दोन्ही भावाबद्दल त्यांना सांगत आहे, कथाकारांना सांगत आहे की हे जे दोन भाऊ आहेत, ह्या दोन्ही भावांची जी स्टोरी आहे ती त्या नर्सला माहिती होती. आणि ही जी कथा होती ती कशी होती, ही जी स्टोरी होती ती हृदयाला भेदणारी अशी स्टोरी होती. मग देअर फादर वॉज किल्ड इन अ वॉर अँड देअर होम वॉज डिस्ट्रॉय इन द वॉर. आता त्यांचे जे फादर आहेत ते मारले गेले होते युद्धामध्ये आणि त्यांचं घर देखील उद्ध्वस्त झालं होतं. देअर सिस्टर वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. आता त्यांची जी बहीण आहे ती देखील कशाने त्रस्त आहे, तर ती क्षयरोगाने त्रस्त आहे. दे लिव्ह इन शेल्टर अँड लिटरली starved so that they could pay for their sister's treatment. आता ते त्यांना राहण्यासाठी घर देखील नाही आहे, तरी देखील ते एका आडोशाला राहत आहेत आणि आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी ते पायी काय करत आहे, तर जमा करत आहे आणि आपल्या बहिणीची जी ट्रीटमेंट आहे ती करत आहे. तर ही जी सगळी स्टोरी आहे त्या दोन मुलांची, ही त्या कथाकाराला नर्सने सांगितलेली आहे. आणि ही जी स्टोरी आहे ती खरंच हृदयाला काय करणारी होती, तर भेदणारी अशी होती. म्हणूनच अगदी सॉफ्ट कॉर्नर जो आहे तो कुणामध्ये तयार झालेला आहे, तर जे कथाकार आहे त्यांचं हृदय आता भरून आलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपलं हा जो क्वेश्चन आहे तो आपल्या इथे पूर्ण झालेला आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा, व्हॉट डिड द नॅरेटर फाइंड अबाउट द बॉयज ॲट द हॉस्पिटल. आता इथे आपल्याला माहीत आहे की हॉस्पिटलमध्ये हे जे दोन्ही बॉयज आहेत ते का आलेले होते, तर बघा, ॲट द हॉस्पिटल द नॅरेटर फाउंड दॅट द बॉयज वेअर ऑर्फन्स अँड होमलेस. आता हे जे बॉयज आहे जेव्हा ते कुठे आलेले होते, तर हॉस्पिटलमध्ये आलेले होते. आणि ते नेमके का आले असावेत याची जी उत्सुकता आहे ती लेखकाला तर होतीच. मग दे वर्क हार्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ देअर सिस्टर हू वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्लोसिस अँड वॉज ॲडमिटेड इन हॉस्पिटल. त्यांची जी बहीण होती तिला क्षय नावाचा रोग झाला होता आणि ती कुठे ॲडमिट होती, तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. मग he also saw the girl who resembled them and they were talking to her. आता त्यांच्यासारखीच दिसणारी जी बहीण आहे ते दोघे भाऊ त्यांच्याशी बोलताना कथाकाराने त्यांना बघितलेलं आहे. पण ते डायरेक्ट त्यांच्यामध्ये इन्क्ल्यूड न होता, त्यांच्यामध्ये सामील न होता त्यांनी आधी काय केलेलं आहे, तर ही जी सगळी स्टोरी आहे ती कोणाकडनं जाणून घेतलेली आहे, तर नर्स ज्या आहे त्या नर्सकडून त्यांनी ही स्टोरी जी आहे ती जाणून घेतलेली आहे. आणि मग ही जी स्टोरी आहे, जेव्हा त्यांना संपूर्ण स्टोरी कळाली की हे मुलं नेमकं त्यांच्या बहिणीसाठी काय करत आहे, तर खूप कष्ट घेत आहे आणि तिला क्षयरोग झाल्यामुळे हे जे मुलं आहेत ते पै जमा करून तिच्या ट्रीटमेंटसाठी काय करत आहे, तर ट्रीटमेंटसाठी पे करत आहे.
आपला जो पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे तो असा आहे की व्हॉट सरप्राईज द नॅरेटर वेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाइम. आता सेकंड टाइम जेव्हा त्यांनी कुणाला बघितलेलं आहे, त्या दोन भावांना बघितलेलं आहे, तेव्हा ते बघा कसे सरप्राईज झाले होते. When the narrator saw the brothers the second time, they were shining shoes in the public square in surprise the narrator. आता साहजिकच आहे, ज्या मुलांना आपण आधी फळं फ्रूट्स हे विकताना बघू आणि त्याच मुलांना जर दुसऱ्या दिवशी आपण लोकांचे बूट पॉलिश करताना बघू तर आपण देखील कशा होणार आहोत, तर सरप्राईज होणार आहोत. पण इथे ते का सरप्राईज झालेले आहेत की काही मुलं जे आहेत ते एकच बिझनेस जो आहे तो कंटिन्यू करत असतात, पण हे जे मुलं आहे मिळेल ते काम करत आहेत, पण हे कशासाठी करत आहे हे देखील लेखकांना कळालेलं आहे. की जेव्हा फर्स्ट टाइम तेव्हा त्यांची मीटिंग झाली होती तेव्हा ती कुठे झालेली होती, भेट जे आहे ते कुठे झाली होती, तर आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी हे जे दोन भाऊ आहेत स्ट्रॉबेरी विकताना लेखकांना तेव्हा भेटलेले होते आणि तेव्हा ही त्यांची काय होती, पहिली भेट होती. आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते भेटले तेव्हा ते दुसराच बिझनेस म्हणजेच काय करत होते, तर लोकांचे जे शूज आहेत ते पॉलिश करत होते. म्हणजेच मिळेल ते काम करण्याची तयारी ह्या मुलांची होती. हे बघूनच जे कथाकार आहेत ते काय झाले होते, तर सरप्राईज झाले होते. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, तर काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील इथे आपण घेतलेले आहेत. तर पहा, आपला जो लेसन आहे 3.4 द टू जेंटलमेन ऑफ वेरोना, हा लेसन जो आहे तो आपण लर्न देखील केलेला आहे. त्यावर आपण ॲक्टिव्हिटीज देखील घेतलेल्या आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान असं त्याच्यामध्ये पार्टिसिपेटसुद्धा केलेलं आहे. तसंच गेमच्या माध्यमातून देखील हा पार्ट जो आहे आपण तो समजून घेतलेला आहे. त्यावर टेस्ट देखील आपण घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील घेऊन आपण हा पार्ट पूर्णतः समजून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला जो 3.4 जो लेसन आहे द टू जेंटलमेन ऑफ वेरोना हा इथे आपला कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.